नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. 2026 मध्ये क्लास 6 चा संपूर्ण सिलेबस चेंज झाला आणि नवीन सिलेबस नुसार आज आपण क्लास 6 चा इंग्लिश या सब्जेक्टचा फर्स्ट पोएम बघतो आहे. मित्रांनो, तुम्हाला एक आणखीन अपडेट द्यायची आहे की याआधी मी सब्जेक्ट भूगोल, मॅथ्स आणि मराठी याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपली फर्स्ट पोएम आहे 1.1 मान्सून युनिट 1 मधली. आता मान्सून म्हणजेच काय? पावसाळा. आपल्याला माहिती आहे की पावसाळा सुरू झाला की वातावरणामध्ये कसा बदल होतो. पण पावसाळ्याच्या आधीचं म्हणजेच मान्सूनच्या आधीचं वातावरण कसं राहतं? आत्ताच आपण अनुभवलेलं आहे की उन्हाळा होता. यावर्षी किती तापला होता उन्हाळा, नाही का? म्हणजे सगळ्यांना त्रासून झाले होते. सगळेजण उन्हाने त्रासून गेले होते. खूप त्रास आपण सोसला या उन्हाळ्यामध्ये, है ना? तर तेव्हाची परिस्थिती तुम्हाला आठवते का? मग आपल्याला कसं वाटत होतं? सगळीकडे उन्हामध्ये रखरख वाटायचं. झाडांवरची सगळी पानं गळलेली होती. सगळीकडचं वातावरण उदास, कोरडं झालेलं होतं आणि सगळ्यांना असं वाटायचं केव्हा एकदाचा पाऊस येतो, केव्हा आपल्याला छान थंडगार असं वाटायला लागेल, वातावरणामध्ये थंडावा कधी येईल, असं सगळेजण आतुरतेनं वाट बघत होते. आणि तेच सगळं एक्सप्लेनेशन, तेच सगळं इथे आपण या पोएम मध्ये बघणार आहोत, है ना? आपण जे अनुभवलं यावर्षी, जो आपल्याला अनुभव आला, तोच अनुभव आपण आता या पोएम मध्ये बघणार आहोत. तर आपली पोएम आहे मान्सून. पहिल्यांदा आपण ही पोएम रीड करून घेऊया आणि नंतर स्टांजा वाईज एक्सप्लेनेशन बघणार आहोत. आता पोएमच्या लाईन्स असं आहे: द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. The sun is shining oh so hard, the land has dried, it's so parched. The fields are hungry, the fields are hungry, rivers thirsty. Oh rain, rain, come our way. Rain, rain is on her way. Feathers spread, the peacocks pay. The clouds are dark, hark the lark. Rain, rain, she is on her way. आता थर्ड स्टांजा बघा काय आहे. The clouds they gather, dash and thunder. Bolts of lightning streak and shimmer. Pit pat, I feel a drop. Oh rain, rain, she is come her way. The fields are drenched, the land is soaked. The trees have bath, the rivers hose. The earth is happy, green and cheery. Oh rain, rain, come again. आता ही पोएम कोणी लिहिली? अनॉनिमस, म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे. अनोळखी कोणीतरी कवी आहे. कवीचं नाव आपल्याला माहिती नाही, पण त्यांनी खूप छान प्रकारे वर्णन केलेलं आहे निसर्गाचं, की सुरुवातीला वातावरण कसं असतं, उन्हाळ्यामध्ये आपण कसं पाण्याची, पावसाची वाट बघत असतो आणि पाऊस जेव्हा वाटेमध्ये असतो आणि नंतर पाऊस आल्यानंतर वातावरणामध्ये कसा बदल होतो, हे सगळं एक्सप्लेनेशन 1 बाय 1 कवींनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथे आपण स्टांजा वाईज एक्सप्लेनेशन जाणार आहोत. तर त्याआधी या पोएम मध्ये जे डिफिकल्ट वर्ड्स आहे ना, ते एकदा आपण बघून घेऊया. आता डिफिकल्ट वर्ड्स कोणते आहेत? या पोएम मध्ये जे डिफिकल्ट वर्ड्स आले त्याचं इंग्लिश मध्ये आणि तसंच मराठीमध्ये मिनिंग सुद्धा आपण बघणार आहोत. आता पार्च म्हणजे काय? व्हेरी ड्राय अँड हॉट, अतिशय कोरडं आणि गरम असं असतं. स्ट्रेक एकदम फ्लॅश ऑफ लाईट. फ्लॅश ऑफ लाईट म्हणजे चमक, विजेची कडाड जी असते त्याला काय म्हटलं जातं? स्ट्रेक. देन शिमर आहे शाईन विथ द सॉफ्ट लाईट दॅट सीम्स टू बी मुव्हिंग, म्हणजे असं हलत असल्यासारखी मंद अशी चमक येते, त्याला काय म्हटलं जातं? शिमर. देन पिट पॅट. आता माहिती आपल्याला पाण्याचा थेंब आहे ना, पाण्याचा असा तुमच्या नळामध्ये पण कधी जेव्हा नळ टपकत असतो तेव्हा सुद्धा त्याचा टप टप असा आवाज येतो ना, त्याला काय म्हणतात? साऊंड ऑफ टॅपिंग रेन ड्रॉप्स. ठीक आहे. देन ड्रेंच्ड म्हणजे कम्प्लिटली वेट, म्हणजे पूर्णपणे भिजलेला, पूर्णपणे ओला झालेला. ठीक आहे. देन होस्ट म्हणजे काय? द रिव्हर्स फ्ल्यू स्ट्रॉंगली ॲज इज स्प्रेइंग वॉटर, म्हणजे प्रचंड वेगाने पाणी उसळत आहे, म्हणजेच नदीला, नाल्यांना खूप सारा पूर आला तेव्हा प्रचंड वेगाने पाणी असं वाहत जातं, तेव्हा आपण त्याला होज असं म्हणतो. तर चला आता वळूया स्टांजा वाईज एक्सप्लेनेशन कडे.
आपला फर्स्ट स्टांजा आहे. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड, द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च. आत्ताच आपण पार्चचं मिनिंग बघितलं की खूप सारं ड्राय किंवा हॉट असतं. आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा ऊन खूप तापलेली आहे, आता इथे कवी उन्हाळ्याच्या वातावरणाचं एक्झाम्पल देत आहे. आता इथे कवी काय म्हणता येत आहे की द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. अरे खूप सारं आता खूप गरमी झालेली आहे, खूप असा प्रखर ऊन तापायला लागलेलं आहे आणि सो हार्ड आता आम्हाला खूप त्रास होतो आहे त्या उन्हाचा. द लँड हॅज ड्राईड. आता जमीन कशी झालेली आहे? ड्राय झालेली आहे, सगळीकडची रखरखीत जमीन झालेली आहे. इट्स सो पार्च. पार्च म्हणजे काय? सगळीकडे हॉट आणि सगळीकडे गरम असं सगळीकडचं वातावरण झालेलं आहे. पूर्ण वातावरण कसं झालं आहे? गरम झालेलं आहे. द फील्ड्स आर हंग्री. फील्ड्स आर हंग्री. ऍक्च्युली फील्ड्स काय हंग्री असतात का? नाही. त्यांना आता पाण्याची गरज भासू लागलेली आहे, कारण की शेतामध्ये शेतीची कामं करायची आहेत. शेतकऱ्यांना त्यांची आपली पेरणीची सुरुवात करायची आहे. पेरणीसाठी शेतीची मशागत करायची आहे. त्यांना त्यासाठी पाण्याची आवश्यकता लागणार आहे. म्हणून फील्ड्स आर हंग्री म्हणजे शेतांना सुद्धा, जमिनीला सगळीकडे पाणी पाहिजे आहे. रिव्हर्स थर्स्टी. रिव्हर्स थर्स्टी म्हणजे सगळ्या नद्या अशा कोरड्या झालेल्या आहेत. आता थर्स्टी आहेत का रिव्हर्स? नाही, थर्स्टी नाही, पण नद्या पूर्णपणे ड्राय झालेल्या आहेत, कोरड्या झालेल्या आहेत. ओ रेन रेन कम अवर वे म्हणजे अरे पावसा तू ये, आता आम्ही तुमची खूप आतुरतेने वाट बघतो आहे. म्हणजेच हे कशाचं कवीने इथे कशाचं? उन्हाळ्याचं पूर्ण ड्राय सीझनचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये सगळीकडे वातावरण रखरखीत आहे, सगळ्यांना गरम वाटत आहे आणि जमिनींना सुद्धा पाण्याची, झाडं सगळे असे कोमेजून गेलेले आहेत आणि झाडांची पानं सुकलेली आहेत. शेती आकाशाकडे पाण्याची वाट बघतायत की आता कधी येईल आणि आपण मशागत कधी करू. आणि नद्या सुद्धा पूर्ण कोरड्या पडलेल्या आहेत आणि आम्ही पावसा तुझी वाट बघतो आहे. हा झाला फर्स्ट स्टांजा. आता सेकंड स्टांजा आहे. रेन रेन इज ऑन हर वे, फिदर स्प्रेड द पीकॉक स्प्रे. म्हणजेच आता पाऊस आता तुझ्या येण्याची चाहूल लागलेली आहे. रेन रेन इज ऑन हर वे म्हणजे बघा आता थोडंसं उन्हाळा कमी झालेला आहे. पावसाळ्याचे म्हणजे जूनच्या शेवटी, जुलैच्या स्टार्टिंगमध्ये म्हणजे उन्हाची आता जी तीव्रता होती ती थोडी थोडी कमी झालेली आहे आणि रेन इज ऑन हर वे म्हणजे आता पावसाची चाहूल आम्हाला लागलेली आहे. फिदर स्प्रेड म्हणजेच आकाशामध्ये आता द पीकॉक्स वे म्हणजे क्लाउड्स आर डार्क, हार्क द लार्क. रेन रेन शी इज ऑन हर वे म्हणजेच आता काय आहे? आकाशामध्ये सगळे काळे ढग जमायला लागलेले आहेत. काळे ढग जमायला लागले आणि त्याच्यामुळे जे पीकॉक आहेत, मोर आहेत, त्यांना चाहूल लागली की नाही आता रेनी सीझन स्टार्ट होणार आहे आणि त्यामुळे त्यांनी आपला पीकॉक स्वे म्हणजेच आता त्यांनी काय केलेलं आहे? आता पंख पिसरून आनंदाने आवाज करत आहेत, ते पिसारा फुलवून ते नाचत आहेत. हार्क द लार्क आणि जे आहेत निसर्ग जणू पावसाच्या स्वागतासाठी तयारच आहे आणि पाऊस आता कशासाठी येत आहे? तो आता येण्याची सुरुवात झालेली आहे, त्याची आगमनाची वेळ झालेली आहे. आता आपण बघतो की पाऊस येण्यापूर्वी काय होते की भरपूर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की ऊन थोडीशी कमी होते, काळे ढग जमायला लागतात, मग तशी थंडी थंडी हवा यायला लागते काळ्या ढगांमुळे आणि त्या वातावरणामुळे काय होते? मोर नाचू लागतात, सगळीकडे आनंदाचं वातावरण असते, आपल्याला थंड हवा जाणवू लागते आणि हे सगळे कशाचे चिन्ह असतात? पावसाचे चिन्ह असतात. आणि तेव्हा आपण काय म्हणतो? अरे आता पाऊस येणार नाही का? म्हणजे आपल्याला कळतं की पावसाचं रेनी सीझनचं मोसम आता स्टार्ट झालेला आहे. तर आता जाऊया आपण थर्ड स्टांजाकडे. आता थर्ड स्टांजा आपला आहे. द क्लाउड्स दे गॅदर डॅश अँड थंडर. The clouds they gather, dash and thunder, bolts of lightning streak and shimmer. Pit pat, I feel a drop, oh rain, she is come her way. म्हणजे आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? आता पावसाची सुरुवात झालेली आहे, रेनी सीझन सुरू झालाय नाही का? आपल्याकडे पण आता रेनी सीझन स्टार्ट झालाय नाही म्हणजे बरोबर आता
आपल्या लेसनची सुरुवात, आपल्या पोयमची सुरुवात आणि आपल्या सिलेबसची सुरुवात आणि आपल्या वातावरणाची सुरुवात एकच झालेली आहे. आता आपल्याकडे सुद्धा वातावरण बदललेलं आहे. रेनी सीझन स्टार्ट झालेला आहे. क्लाउड्स दे गॅदर. गॅदर म्हणजे सगळीकडे आकाशामध्ये काळे काळे ढग जमायला लागले. डॅश अँड थंडर, आता खूप सारे काळे ढग जमा झाले आणि एकदम विजांचा कडकडाट सुरू झालेला आहे. बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रेक अँड शिमर. आता शिमर म्हणजे अशी विजाची अशी कडकडाट, अशी एक लहर अशा आपल्याला आकाशामध्ये दिसतात आहे. स्ट्रेक म्हणजे फ्लॅश ऑफ लाईट, म्हणजे विजा अशा चमकताना दिसतायत. आणि अशी आपण जेव्हा आकाशामध्ये बघतो ना की खूप गडगडाट होतो, तेव्हा अचानक अशा खूप विजा कडकडतात आणि त्यावेळेला आपल्याला आकाशामध्ये अशा विजांची लहर उठताना दिसते. तर तेच आहे स्ट्रेक अँड शिमर. पिट पॅट आय फील अ ड्रॉप, म्हणजेच आता पावसाचे थेंब असे टप टप पडायला लागलेले आहेत. ओ रेन रेन शी इज कम हर वे, आणि पाऊस आता आलेला आहे, पावसाला आता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे की या कवितेमध्ये तुम्हाला एक फिगर ऑफ स्पीच शिकवलेला आहे. तो आहे रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे काय? जेव्हा वर्ड्सचं रिपिटेशन होते, एखाद्या शब्दाचं, एखाद्या अक्षराचं पुन्हा वारंवार रिपिटेशन होते, तेव्हा त्याला रिपिटेशन म्हणतात. हे आपण नंतर एक क्वेश्चन आन्सर्स मध्ये शिकणारच आहोत, पण इथे एक्झाम्पल तुम्हाला दिसते आहे बघा. स्ट्रेक अँड शिमर म्हणजेच एस हा वर्ड रिपीट झालेला आहे म्हणून हे रिपिटेशनचं. देन पीट पॅट आहे ना, हे पीट पॅट पी हा वर्ड रिपीट झालेला आहे म्हणजेच रिपिटेशन. म्हणजे आता तुम्हाला या वर्षीपासून फिगर ऑफ स्पीच राहणार आहे आणि त्याची सुरुवात इथे झालेली आहे. फर्स्ट आपला आहे रिपिटेशन. तर थर्ड स्टांजा तुम्हाला समजला. थर्ड स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे की विजा आता आकाशामध्ये सगळे ढग जमायला लागले आणि सगळे ढग एकत्र आले आणि त्यामुळे सगळीकडे विजांचा कडकडाट व्हायला लागलेला आहे. पावसाचे थेंब टप टप पडायला लागलेले आहेत आणि पाऊस आलेला आहे. आता चौथा स्टांजा बघा आता काय आहे. द फील्ड्स आर ड्रेंच्ड. आता ड्रेंच म्हणजे पूर्ण शेतामध्ये आधी जी जमीन कोरडी होती, शेतातली जमीन पाण्यासाठी वाट बघत होती, आता काय पाऊस पडल्यामुळे काय झालं, ड्रेंच म्हणजे पूर्णपणे ओलसर झालेली आहे जमीन, पाणी भरपूर मिळालं आता जमिनीला. द लँड इज सोक म्हणजे ओली झालेली आहे, आता जमीन सुद्धा ओली झाली आहे. ट्रीज हॅव बाथ म्हणजे ट्रीज म्हणजे झाडांना आंघोळ झालेली आहे. खरंच झाडं आंघोळ करतात का? नाही. तर ते इतके टवटवीत, इतके फ्रेश झालेले आहेत की नवीन पालवी आलेली आहे आणि झाडांची एकदम हिरवेगार झालेले आहे. द रिव्हर फ्लोज म्हणजे पूर्ण पाण्याने वाहत, आता नद्या अशा पूर्ण पाण्याने ओसंडून वाहत आहेत. नद्यांना पूर आलेला आहे. होज म्हणजे फुल ऑफ वॉटर्स म्हणजे नद्यांना खूप सारा पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे नद्या भरभरून वाहत आहे. द अर्थ इज हॅपी ग्रीन अँड चेरी. आता सगळीकडे आनंदी वातावरण आहे, सगळीकडे सगळ्यांना आनंद वाटतो आहे. जी आधीपासून उन्हामुळे आम्ही त्रासलेलो होतो त्याच्यापासून आता आम्हाला आराम मिळायला लागलेला आहे. ओ रेन रेन कम अगेन आणि पावसा आणखीन ये. अशी ही आपली पोयम आहे. छोटीशी पण सुंदरशी पोयम आहे मान्सून. तर मित्रांनो, तुम्हाला ही पोयम कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.